नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आपलं बघा असं वर्कचा कपडा आहे. तर मोठा पॅच जो आहे तो मी अशा प्रकारे सेंटरवरती ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला हा बॅक पार्ट असा याच्यावरती असं ठेवायचा आहे. इथे आपल्या स्लीव्ज आलेले आहेत. स्लीव्ज एकावरती एक मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत. असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, आपण आता याची स्टिचिंग पाहू. आपण जो पेपर पॅटर्न कट केलेला होता कटोरी ब्लाउजचा मागच्या व्हिडिओमध्ये, त्याचीच आपण आज स्टिचिंग पाहणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपलं वर्कचं ब्लाउज आलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला अस्तर जो आहे आपला, ते अस्तर आपण पेपर पॅटर्न प्रमाणे कटिंग करून घेतलेला आहे. आता ह्याचं बघा बरोबर मध्य करायचं आहे. अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून घ्यायचा आणि हा जो पॅच आहे तो पण आपल्याला मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे असा. आणि याच्या मध्यावरती आपल्याला याचा मध्य असा ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आपला जो हा मेन फॅब्रिक आहे ते आपलं सरळ बाजूकडून आहे. आता बघ, आपल्याला गळ्याच्या साईडने पण अशी अर्ध्यापेक्षा कमी असं अंतर ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारून घ्यायची आहे आणि इथल्या साईडने म्हणजेच कमरेकडच्या साईडने पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. कपडा कट करून घेऊ. आता ह्या गळ्याला पण आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. कट्स मारताना ही आपली शिलाई आहे त्याच्या आतल्या साईडनेच मारायची आहे. शिलाईवरती आपला कट्स नाही गेला पाहिजे. आता आपण कपडा सरळ करून घेणार आहोत. तर बघा, असं आतल्या साईडने हा कपडा ओढून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला कपडा एकदम व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजेच आपला अस्तर आणि कपडा हा बरोबर करून घ्यायचा. आपला अस्तर वरून दिसणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला अशी शिलाई मारत घ्यायची आहे. आता आपल्याला पाठीची जी साईड आहे बॅक साईड, इथे कमरेच्या साईडला पण आपल्याला एक अशी टीप मारून घ्यायची आहे. आता अस्तर आपण मेन कपड्याला इथून अशी टीप मारून घेणार आहोत कडेकडेने.
दोन्ही साईडचं आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्याला अस्तर जेव्हा आपण मेन फॅब्रिकला अटॅच करत आहोत तेव्हा आपल्याला हे जे आपण मार्क केलेलं आहे ह्या मार्कच्या इकडे टीप जाऊ द्यायची नाही, इकडच्या साईडनेच आली पाहिजे. मार्क केलेले इकडच्या साईडने बघा, आतल्या साईडनेच. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ. आता बघा आपल्याला इथे मागचे जो टक्स आहे ते मारून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपला जो गळ्याचा मध्य आहे तिथून आपल्याला इकडच्या साईडने 4 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 4 ते 4.5 इंचावरती मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि उंचीला 4 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडने पण सेम करायचं आहे. मग ह्याला आपल्याला आपला अर्धा इंच कपडा जाईल असा. हे बघा, अर्धा इंच कपडा आपला असा आतमध्ये गेला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इकडच्या साईडने जास्त आणि वरती कमी कमी घेत एक टक्स मारून घ्यायचा आहे. आता पहा, आपला बॅक पार्ट हा रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट पाहू. आपण फ्रंट पार्ट तयार करताना पण आपल्याला हे अंडरग्राउंड तयार करायचं आहे. म्हणजे आपल्याला गळ्याचा जो भाग आहे त्याला आपल्याला पाइपिंग लावायची नाही. तर त्यासाठी बघा, दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. हा जो भाग आहे, हे पहा, हा जो भाग आहे आपला तर एवढ्याच भागाला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई एकदम कडेकडेनेच मारायची, जास्त पण नाही मारायचं. असा कपडा उलटा करून घ्यायचा आहे. शिलाई मारायची आहे. तर आपल्याला बघा, कटोरीच्या या साईडला आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारायची आहे. एवढ्याच जो गळ्याचा गोलाकार आहे एवढ्याच भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पलटवून घ्यायची. याच्या वरतून पण आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा, इथून आपल्याला अशा प्रकारे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपला जो
टोक्स आहे तो टोक्स मारून घ्यायचा. तर बघा आपल्याला याला टीचा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे टी कटोरी बनवायची आहे. तर एकदम बघा अशा प्रकारे आपला जो टोक्स आहे, टोक्सचा जो टोक आहे तिथून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंचापेक्षा कमी असं एकदम शिलाई जेवढं आपलं येईल तेवढं आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आपण अंतर फक्त घातलेलं आहे, त्यामुळे ह्या कटोरीला एक्स्ट्रा काही मार्जिन घ्यायची गरज पडत नाही, यातच आपलं ॲडजस्ट होऊन जातं. पण आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. कटोरी हे बरोबर आपल्याला अशी ठेवून घ्यायची आणि एकदम अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला अशी टीप मारायची आहे. बघा अर्धा इंच अंतर सोडून अशी एकदम अशी टीप मारत इथे आपल्याला जॉईन करायची आहे. आपलं एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे कटोरीचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघा दोन्ही पार्ट आपल्याला असे जोडून तयार आहेत. आता आपण याला क्रॉस पट्टी अटॅच करणार आहोत, क्रॉस पट्टी जॉईन करणार आहोत. तर क्रॉस पट्टीसाठी अस्तरचं जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडने ठेवायचं आहे. हा आपला मेन पार्ट अस्तरवरती ठेवायचा आहे आणि आपलं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते आपल्याला असं वरती याच्यावरती ठेवायचं आहे आणि एकदम सरळ अशी तिन्ही पार्ट पकडून टीप मारायची आहे. ही टीप मारताना थोडी थोडी टीप मारत घ्यायची आहे, म्हणजे इथून एवढी मारायची, म्हणजे एकदम सावकाश हळूहळू अशी एकदम पूर्ण मारायची नाहीये. आपला हा मेन फॅब्रिक जो आहे तो एक्स्ट्रा आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अस्तर बरोबर. आणि आपला जो हा कपडा आहे वरचा तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि अस्तरची पट्टी आणि ही पट्टी जी आहे त्यांची आपल्याला असं मध्ये घ्यायचं आहे. हे दोन्ही टीप आपल्या समोरासमोर आहेत. बघा कपडा आपला हा मेन फॅब्रिक मध्ये आहे. मेन आपला जो हा कपडा आहे आपण रोल केलेला तो ह्याच्यामध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फक्त अस्तर आणि आपली ही मेन फॅब्रिकची क्रॉस पट्टी हे दोन्हीच आपल्याला जॉईन करायचं आहे. नंतर आपल्याला असं बाहेर ओढून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा पार्ट तयार आहे. आता इथे आपल्याला बटन पट्टी लावायची आहे, म्हणजे हुक आणि हाय पट्टी इथे लावायची आहे. तर आपल्या मापाच्या ब्लाऊज वरून आपण पाहून घ्यायचं की इकडे आपलं कोणती पट्टी आहे, कारण की हे प्रत्येकांचं वेगळं वेगळं असतं, म्हणजे प्रत्येक कस्टमरचं कोणाची उजवीकडून तर कोणाची डावीकडून असते. तर मापाचं ब्लाऊज जसं आहे तसं आपल्याला
आता आपण बाही तयार करून घेऊ. त्यावरती आपण एक कट मारून घेऊ आणि बाहीचा जो समोरचा खोल आकार आहे तिथे पण आपण एक कट मारून घेऊ. आता बघा, आपला हा मेन फॅब्रिक जो आहे तो आपल्याला सरळ साईडने म्हणजेच सरळ बाजूने वरती सरळ बाजू येईल असं ठेवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचं मी फॅब्रिक असं ठेवून घेतलेलं आहे. आता बघा, या सर्व बाजूवरती आपल्याला अस्तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. आणि एकदम अशी कड्याने टीप मारायची आहे दोन्ही साईडने आपल्याला. अशी टीप मारून घ्यायची. तर बघा, आपल्याला दोन्ही बाही अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. बाही जोडल्यानंतर आपल्याला असं चेक करून घ्यायचं, कुठे कमी जास्त आहे का हे पाहायचं. हे पहा, आपलं दोन्ही पण असं ॲक्युरेट आलं पाहिजे. मापाच्या ब्लाऊजवरून पण आपल्याला पाहून घ्यायचं आहे आपलं बरोबर आहे की नाही. कमी जास्त असेल तर आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं. बाही ही लांब आहे, 1/2 इंच लांब आहे, तर ती आपल्याला आता इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे इथे थोडीशी टीप मारून घ्यायची.
दोन्ही शोल्डरला शोल्डर आपल्याला अशा प्रकारे जोडून पाहिजे आहेत. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही शोल्डर आणि बाही एकदम बरोबर आली पाहिजे. तर आता आपण याची फिटिंग पाहू. तर फिटिंगसाठी पहा, आपल्याला अगोदर ब्लाऊज हा असा उलटा ठेवून घ्यायचा आहे. आपला जो मध्य आहे म्हणजे आपला जो गळ्याचा एकदम सेंटर पॉइंट आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे हुकाची पट्टी ठेवून घ्यायची आहे. बघा, इथे आपला सेंटर पॉइंट आहे. तर सेंटर पॉइंट वरती मी अशी हुकाची पट्टी ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला ही हाय पट्टी ठेवायची आहे. हाय पट्टी पूर्ण कव्हर होईल अशी ठेवायची आहे. आणि इथे पिन अशा प्रकारे आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे. वरच्या साईडने पण आपल्याला इथे पिन लावून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला फिटिंगसाठी आता ही आपली हुकाची पट्टी आहे. तर मग हुकची पट्टी आपल्याला अशा प्रकारे पट्टीवर पट्टी ठेवायची आणि इथे बघायचं कुठपर्यंत आलेली आहे शिलाई, तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. अशी इथे पण आपल्याला हे पहा, इथे बाहीला पण आपल्याला असंच बघायचं आहे. बाही पण आपल्याला अशा प्रकारे लावून बघायची आहे. आणि ही जी आर्म होल आहे आपलं, ते पण आपल्याला असं आपल्या हे आर्म होलच्या याच्यावरती ठेवून अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही मार्क आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहेत. आता इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इकडच्या साईडला पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. तर पहा, आपला ब्लाऊजचा फायनल लुक हा पाहू शकता. बघा, आपली ही फिटिंग आहे ती बघा कशी आलेली आहे. एकदम हे जे जॉईंट आहेत हे समोरासमोरच आलेले आहेत, खालीवर असे बिलकुल झालेले नाहीत. बऱ्याचशा मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो बघा की इथे हे जे जॉईंट आहे आपल्या बाही जॉईन केलेला तो एक खाली एक वर होतो, किंवा मग इथे खाली पण खालीवर भाग होतात, किंवा मग इकडे बाही पण कमी जास्त होते. तर आपण जी अशी ही जी आपली कटिंगची पद्धत आहे यामध्ये आपलं काहीही कमी जास्त होत नाही. एकदम सोपी आणि परफेक्ट अशी ही पद्धत आहे. नवीनसाठी खूप महत्त्वाची आहे आणि एकदम सोपी आहे. त्यामुळे शिकायला जास्त अवघड नाही आहे आणि एकदम सोप्या साध्या भाषेत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
सोबतच बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ मी टाकेल तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपला बॅक साईड पण पाहू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आहे. हा ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरला एवढा छान बसतो, कुठेही कमी जास्त किंवा फुगा होत नाही किंवा कुठेही ओढला जात नाही. एकदम छान असा ब्लाऊज हा बसतो. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा ब्लाऊज कसा बसलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.